विनायकजी हंबीर, राज भुवड कर्णधार म्हणून देखील चांगली कामगिरी तो करतो. उपकॅप्टन म्हणून रुपेश जोशी असतील, कृष्णा जाधव तोही उपकॅप्टन, वासुदेव बांद्रे सल्लागार, रवींद्र रटाटे, संतोष सावंत, नरेश बोरले, दामोदर बोरले, दिलीप कांबे, महेंद्र काप, अनिकेत दुर्गवले, जितेंद्र कानसरे, समीर चोरगे, विकास घागरुम, आकाश काप, सूरज, पंकज तांबिटकर, महेश पातेरे, अजित, संदीप खाडे, दशरथ विटले, संदीप तांबिटकर, केतन भानसे, चेतन शिगवन आणि मंगेश बोत्रे हे संपूर्ण आपले टीम आहेत. जी आयोजन कमिटीची टीम 26वा पर्व या कुणबी चषकाचं मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. चला मॅचला सुरुवात होत आहेत. दोन संघांदरम्यान बॅटिंग करतोय जावलेचा संघ आणि फिल्डिंग करतोय टीम कांटेचा संघ. मैदानाच्या मध्ये मजा येईल. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. ग्रुप सी मधला हा अगदी तिसरा मॅच, त्याच्यानंतर चौथा मॅच असेल आंबवली ब वर्सेस किल्ला खालचीवाडी. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिला बॉल पिचिंग लेगस्टम्पच्या बाहेर पंच वळाल्यात. व्हाईट बॉलचा सिग्नल मात्र त्या ठिकाणी घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव त्या ठिकाणी मात्र ऍड होत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती एका सिंगलनं या ठिकाणी मात्र सुरुवात ही आपल्याला होत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी महत्वाचा हा सामना असणार आहे. जावळे आणि दुसऱ्या बाजूला कांटे या दोन संघांदरम्यान अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. आज मंडणगड मधील 109 गावं तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. त्यातल्या त्यात हे चांगलं क्रिकेट, 220 पेक्षा जास्त वाडी मात्र मंडणगड मध्ये सातत्याने आपण पाहिलेले आहेत. आणि आज एक चांगलं क्रिकेट कशा पद्धतीने हाताळता येईल याच्यासाठी मात्र मैदानावरती प्रयत्न करतायत. आमच्या जोडीनं हेमंतजी सध्या जोडले गेले स्कोरिंगच्या माध्यमातून ते देखील खूप चांगलं काम आता करतायत. संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून महत्वाची जबाबदारी ही प्रत्येकाच्या खांद्यावरती देण्यात आल्यात. पहिला बॉल वाईड होतात, दुसरा बॉल डॉट आलाय. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिथे मात्र एक सिंगल आता कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 2. धावसंख्या 2. पुढचा बॉल बॅकफुटला गेले हलक्या त्यांना चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये, तो मात्र येऊन बॉलला फील करतोय. तिथून एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 3. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झाल्यात बरोबर 3. पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एक सिंगल ही मात्र मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही विचार केला तर 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असेल. याच्यानंतर आणखीन 3 मॅचेस शिल्लक. त्याच्यानंतर सेकंड राऊंडच्या महत्वाच्या 3 मॅच. फटका फॉसला हवेमध्ये क्षेत्ररक्षक होता मिडॉनला कुठली चुकी न करत असताना त्यांना मात्र झेल टिपलाय. एकदा सुटला होता हातामधून कॅच, पण तो दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो स्वीकारलाय. फलंदाज बाद कॉम. अगदी मंडणगडची शान तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. आज जसा उल्लेख केलात की कुणबी चषकातील सर्व खेळाडूंसाठी हे प्लॅटफॉर्म एक व्यासपीठ मात्र उपलब्ध करून दिलेत कुणबी चषकाच्या आपल्या संपूर्ण आयोजकांनी. आणि ज्यावेळी प्रत्येकाचा आपण मुलाखत घेतली, ज्यावेळी चर्चा केली, त्यावेळी प्रत्येकाने एक गोष्ट सांगितली, ही स्पर्धा खेळण्यासाठी आम्ही आतुरतेनं कुणबी चषकाची वाट पाहत असतो. स्वप्नपूर्ती स्पर्धा देखील म्हटलं काही जणांनी. फटका खेळला छान पद्धतीनं, पाठीमागे बॉलला थांबवलाय. आता रेस लागलाय, तिथून मात्र बॉल लढवलाय. एक कंप्लीट, दुसऱ्यासाठी धावा सुटल्यात. रनआउटची विकेट जाईल का? परंतु त्या ठिकाणी बॅटर आता सेफली आपल्या क्रीज मध्ये पोहोचल्यात. थोडीशी खराब फेकी पाहायला मिळाली. सिंगल वरती पुन्हा समाधान व्यक्त करावं लागेल. आणि एका धावेनं संघाची धावसंख्या 4.
आजच्या दिवसामध्ये जवळपास 3 अर्धशतकं पाहिलीत. त्याच्यानंतर 6 बॉल 6 षटकार ठोकणारा खेळाडू साईराजला पाहिलं. आजच्या दिवसामध्ये लगातार 3 विकेट घेत असताना आयुषला पाहिलं बोरघरच्या. त्यानं एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या होत्या. तो देखील एक महत्त्वाचा रेकॉर्ड आजच्या दिवसामध्ये मात्र पाहायला मिळाला. एक चांगली कॅच आज आपण मकरनच्या माध्यमातून देखील पाहिली. अनेक सारे इतिहास या मैदानावरती मात्र आजच्या दिवसामध्ये कुणबी चषकामध्ये. चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. तिथून डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये समाप्त होईल. एक ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती 4. कुणबी सेवा समितीने अगदी तो प्रस्ताव मांडला. कुणबी क्रीडा असोसिएशन आणि कुणबी चषकाच्या संपूर्ण टीमला ते मान्यता देत असताना आता ही संपूर्ण स्पर्धा आजच्या पहिल्या दिवसामध्ये, उद्या दुसरा दिवस, या स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये ए ग्रुप, बी ग्रुप, सी ग्रुप या पद्धतीने आपण मॅचेस पाहिल्यात. जवळपास 18 मॅचेस मात्र आजच्या दिवसामध्ये या मैदानावरती तुम्ही पाहतायत. त्याच्यानंतर सेकंड राऊंडचा अगदी 3 मॅचेस तुमच्या भेटीला येणार आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती आहे 4. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज येत आहेत दीपक मैदानाच्या मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतील पाहूयात. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चाललाय तिथून जोपर्यंत फील्ड केलाय. या मैदानावरती सकाळी धावा बनल्यात, दुपारी धावा बनल्यात, संध्याकाळी धावा बनल्यात. आता रात्रीचे क्रिकेट आहेत. ज्यावेळी तुम्ही लाईट्स ऑन होतात मैदानाच्या मध्ये त्यावेळी खेळण्याचा अनुभव थोडा वेगळा असतो. तिथे धावा तुम्ही कशा पद्धतीने बनवणार, सिंगल डबलने बनवणार, मैदानाच्या मध्ये मोठ्या फटक्याने बनवणार, या सर्व काही गोष्टीवरती अगदी लक्ष मात्र मैदानावरती दिलं जात आहेत. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 5. ग्रुप ए मध्ये जे विजयी संघ झाले त्या सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आपण आयोजकांशी संपर्क साधायचे. नामदेवजी पलनकर साहेब यांच्याशी संपर्क साधा विनंती आहेत. ग्रुप ए मधले विजयी संघ धामणी अ, बोरखत, किल्ला वरचीवाडी, देवारे, पनली अ आणि शेवरे अ. आपला एक एक प्रतिनिधी येऊन आपण नामदेवजी पलनकर साहेब किंवा आयोजन टीमला भेटायचे ही विनंती आहे. समोर खेळला फटका लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो वेगाने पुढे आला. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती करायचा आहे. स्ट्रायकर बॅटर धावत सुटले होते परंतु एका धावेवरती समाधान. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आता हळूहळू पुढे जाऊ लागल्यात. ती सध्याच्या घडीला 8 वरती आहेत. 3 बॉलचा खेळ मैदानावरती संपलाय. म्हणून म्हटलं की सकाळी धावा झाल्या 80 पार गेल्या. दुपारी मात्र त्या धावा येत असताना आपण खोऱ्याने पाहिल्यात. परंतु थोडंसं जसं नाईट सेशन मैदानाच्या मध्ये आता सुरू झाल्यात त्या धावेला देखील आता तो वेग आहे तो थोडा मंदावताना दिसतोय असं चित्र सध्या दिसत आहेत. परंतु बॅटर मैदानाच्या मध्ये चांगली कामगिरी आपल्याला दाखवावी लागेल. मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ, त्यानं टिपलाय झेल. संपलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटरचा खेळ. सर्व खेळाडूंना देखील ती विनंती आहेत, आपण कुणबी चषकाचे जे तुम्हाला टी शर्ट्स दिलेले आहेत ते तुम्हाला आजही घालायचे आहेत, उद्या देखील तुम्हाला ते घालून यायचेच आहेत, कंपल्सरी असणार आहेत. फटका खेळायचा प्रयत्न केलाय, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मधून वेगानं पुढे आल्यात. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट होईल. मैदानाच्या मध्ये रनिंग बिटवीन द विकेट अगदी योग्य पद्धतीने पाहायला मिळालीत. काही या स्पर्धेच्या माध्यमातून नियमावली आहेत ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्या जे संघ सेकंड राऊंडच्या मॅचेस खेळण्यासाठी येतील त्या सर्वांना विनंती आहेत, आपल्या संघाची जर्सी ही तुम्हाला दिलेली आहे, ती जर्सी तुम्हाला परिधान करूनच या ठिकाणी यायचं आहे. आणि इतर जे खेळाडू येतील त्यांनी देखील ती जर्सी परिधान करूनच यायचं आहे. कारण
जे पराभूत झालेले संघ आहेत तेही मॅच आनंद घेण्यासाठी येतील. त्या सर्वांनी ती संपूर्ण जर्सी परिधान करूनच या. आपल्या सर्वांचे एकी ते बॉल दिसणं गरजेचं आहे. हवेमध्ये बॉल, पंचाने सांगितलंय नो बॉल. मैदानावरती नो बॉल, कमरेच्या वरती पाहायला मिळालात. पंचाने आता घोषित केलंय बिमर मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 9+1 एकूण 2 ने वाढल्यात, जाऊन पोहोचतात 12. पुढचा बॉल फ्री हिट मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ग्रुप सी मधला सध्या मॅच जावले वर्सेस कांटेमध्ये पाहतायत. याच्यानंतर आंबवली वर्सेस किल्ला खालचीवाडी, त्याच्यानंतर आणखीन 2 मॅचेस शिल्लक असतील. पनली ब वर्सेस धामणी ब, आणि शेवटी वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खारी. स्लोवर वन थोडा लवकर खेळले स्ट्रोक, बॉलला ओळखू शकले नाहीत. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल मात्र जात असताना पाहायला मिळतं. धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला 12. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर हे दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 12. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या मध्ये आता सुरुवात होईल. तिसरं षटक कशा पद्धतीने हाताळलं जातं ते पाहूयात. आंबवली कॅप्टन आणि किल्ला खालचीवाडी कॅप्टन, आपणास विनंती आहे आपण लगेचच रिपोर्टिंग करा. टॉसला या दोन्ही टीमचे कॅप्टन. येस विजय. किल्ला वरचीवाडी कॅप्टन, देवारे कॅप्टन, पनलीचे कॅप्टन आणि शेवरेचे कॅप्टन जे विजयी संघाचे कॅप्टन आहेत ग्रुप ए मध्ये, तर सर्वांना विनंती आहेत आपण सर्वांनी मंचावरती यावं, लवकरात लवकर यावं. पहिलाच बॉल फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय आणि त्यानं सोडलाय झेल. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकानं सोडलाय झेल, बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कराल तर त्या महागडं ठरू शकतात, कारण रात्री अशा चुकी करून तुम्हाला या मैदानावरती चालणार नाही. तुम्हाला कॅचेस घ्यायच्या संघासाठी, आणि त्या कॅचेस जर सोडल्या तर धावा देखील मैदानाच्या मध्ये येऊ शकतात. सध्या घडीला स्कोर कार्ड वरती धावसंख्या 16. खोलवा टप्प्याचा बॉल टाकलाय, जडमध्ये टाकलाय. गोलंदाजांना प्रयत्न खूप चांगले केले आहेत. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा वेगानं पुढे आलाय, फिल्डिंग केलाय. थोडा वेळ घेतलाय, वेळ घेतला, थोडासा वेळ घेतला होता फिल्डिंग करण्यासाठी आणि तिथे बॉल फेकण्यासाठी. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट, 2 धाब्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतात त्या 18 धाबा. 1-8 ऑन दी स्कोर कार्ड. टीम जावले वर्सेस टीम कांटे यांच्यामध्ये सध्या हा मॅच सुरू आहे. प्रथमतः बॅटिंग करतो टीम जावळे संघ. प्रथमतः बॅटिंग करतोय. बॅटच्या रडार मध्ये आलाय बॉल, आणि रडार मधल्या आलेल्या बॉलला मात्र पाठवलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पार. कुणबी चषक, षटकार. सोडली ना की मैदानाच्या मध्ये ते परिणाम भोगदावेच लागतायत. तिथे झेल सुटला, चौकार गेला, त्याच्यानंतर डबल आली, त्याच्यानंतर षटकार आलाय. एका झेलचं रूपांतर पहा किती रन मध्ये झालाय, 12 रन मध्ये. पुढचा बॉल, पुन्हा मात्र आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळतोय. लेग 22. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलेत 25. शेवटचा अजूनही 2 बॉल मैदानावरती बाकी आहेत. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती, त्यातला 5वा बॉल ओव्हर द विकेट. चांगला बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय, परंतु पंचाने सांगितलं नो बॉल. स्क्वेअर लेग अंपायर नो बॉल मैदानाच्या मध्ये त्यांनी सांगितलंय, आणि हा नो बॉल गोलंदाजाला चक्क म्हणून घोषित केलंय. आणखीन एक खेळाडू या स्पर्धेमध्ये गोलंदाजी आता करू शकणार नाहीत. आता त्याचं देखील नाव त्या ठिकाणी ऍड केलं जाणार आहे, कारण ज्या गोलंदाजांना आतापर्यंत स्पर्धेमध्ये चक्क म्हणून घोषित केलंय
मला फळ डिलिव्हरी हाताळणं गरजेचं आहे. पंच अगदी ॲक्युरेट आहे. त्याच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर बहुतांश असे खेळाडू होते ज्यांना या स्पर्धेमध्ये गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर त्यांना बाहेर काढण्यात आलंय. त्यातलं आणखीन एक नाव 26 झाल्यात. विद्याधर आल्यात नव्यानं गोलंदाज. 2 बॉलचा खेळ बाकी होतात आणि त्यावेळी 5वा बॉल. तर थोडस ऍक्शन मध्ये पंचांना डाऊट आलात आणि तिथे मात्र तो चक्क म्हणून घोषित केलात. विद्याधर मैदानाच्या मध्ये रेडी. पुढचा बॉल फ्रीट. विद्याधरचा हा बॉल खूप चांगला टाकलाय त्याने. रनआउटची संधी मैदानावरती आहे परंतु नाही, रिक्स नाही घ्यायची, थांबायचं थोडस. हेच मात्र आता विद्याधर म्हणतोय मैदानावरती. एका सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 27-27 लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून मात्र देण्यात आलाय. शेवटचा बॉल आता बाकी. या ओव्हर मधील रन झाल्यात 27-27. लास्ट बॉल. फटका खेळलाय छान. अगदी प्रॉपर टायमिंग सहित बॉलला मात्र फेकून देण्याचा प्रयत्न केलाय. आता कुठलीही चुकी होणार नाही. तिथेच मात्र हा झेल कॅरी करत असताना विकेट आलात. धावफलकावरती धाबा 3 ओव्हर 27 रन. टीम जावले. चला शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. विशाल येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. विशाल पहिला बॉल घेऊन. यावेळेचा बॉल पंच मात्र दर्शवत आहेत व्हाईट बॉल. पहिला बॉल वरती एक्स्ट्रा आल्यात. धाबा धावफलकावरती 28-28. पुढचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर विशालचा पाठीमागे जातो. विकेट किपर मिस करतात. पंच दर्शवतात लेग बाईस. लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट. धावफलकावरती आपण धाबा पाहिला तर 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचतायत. 29 धाबा या धावफलकावरती लगावण्यात आल्यात. टीम जावले संघाच्या कांटे संघाच्या गेम्स. चला कॅप्टन आंबवली आंबवली बॉच्या कॅप्टन आणि किल्ला खालची वाडीचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक केला. तिथून मात्र जोपर्यंत बॉल फील्ड केलाय एका सिंगल वरती समाधान. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 30-30 ऑन स्कोर कार्ड वरती सध्या लगावण्यात आलाय. प्रयत्न मैदानाच्या मध्ये सुरू आहेत. कुणबी चषक 2026 आपण पाहतायत. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन, मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ यांच्या विद्यमानानं आयोजित ही कुणबी चषकाची अगदी स्पर्धा पर्व 26 मध्ये. खोलवा टप्प्याचा बॉल टाकला, त्याला अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती पुढे आलात. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न. सेकंड रन नाव कंप्लीट. 2 धाबा मैदानाच्या मध्ये. रनिंग बिटवीन द विकेट अगदी वेगानं पाहायला मिळालीत. अगदी दोन्ही खेळाडूंमध्ये तो इशारा झाला आणि त्याच्यानंतर मात्र सिंगल लगेच त्यांनी डबल मध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावेनं टीमची टोटल धावसंख्या 32. शेवटचे काही बॉल मैदानाच्या मध्ये बाकी असतील ते महत्वाचे असतील. तिथे तुम्हाला रन घ्यायचे आहेत. किती रन अगदी त्या शेवटच्या काही सत्रामध्ये येणार याची देखील चर्चा सध्या मैदानावरती केली जात आहे. लोअर फुल टच बॉल. फटका फसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तो आलाय आणि त्यांना मात्र टिपलाय झेल. एकदा चुकी केली परंतु मैदानाच्या मध्ये आता ती चूक होणार नाहीची काळजी घेतली आणि नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर वेदांत दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्डवर सध्या धावसंख्या पाहिली तर 32-32. शेवटच्या अंतिम 2 बॉल हे मैदानाच्या मध्ये बाकी असणार आहेत.
2 बॉल कशा पद्धतीने टाकले जातील याची चर्चा सध्या मैदानावरती होईल. धावफलकावरती धावा 32 3.4 चेंडूचा आतापर्यंत केस संपलाय. चला घाई करा प्लीज, विनंती आहे. वेळ जास्त घेऊ नका कारण 8 वाजून गेल्यात. अजून आपल्याला भरपूर साऱ्या मॅचेस, पुढच्या मॅचेस खेळवायच्या आहेत. पहिल्या राऊंडच्या 3 मॅचेस त्या बाकी आहेत या मॅच नंतर. त्याच्यानंतर सेकंड राऊंडच्या 3 मॅचेस, म्हणजे जवळजवळ 6 मॅचेस अजूनही बाकी आहेत. विनंती आहे थोडं घाई करा. एका मॅचसाठी, एका इनिंगसाठी आपण भरपूर वेळ घेतात प्लीज. पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेर, खूपच बाहेर आहेत. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल अगदी घोषित करतायत. एक्स्ट्रा धाव मात्र येत असताना पाहायला मिळतात. एक्स्ट्रा धावेनं धाव फलकावरती 33 धावा झाल्यात. अजून 2 बॉल मैदानाच्या मध्ये येणं बाकी आहेत. 33 टीम जावळे संघ आपण पाहतो प्रथमतः बॅटिंग करत असताना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी, त्यानं टिपलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ. 33 वरती आणखीन एक धक्का. टीम शेवटचा बॉल आहे, त्याच्यानंतर आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत. टीम आंबवली ब चे कॅप्टन, टीम किल्ला खालचीवाडीचे कॅप्टन, आपण लवकरात लवकर टॉस का बॉस मध्ये या. तिथे टॉस केलं जाईल लगेच या शेवटच्या बॉल नंतर. शेवटचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू चालला तिथून मात्र फिल्डर आल्यात. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय आणि दुसरी धाव घेत असताना मात्र बॅटर बाद झाल्यात. पंचाने मात्र ते सांगितलंय स्ट्राईक एंडलाच एक सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून धाव फलकावरती 34-35 धावेचं टार्गेट मैदानाच्या मध्ये असणार आहेत. 35 करायचे आहेत आणि 35 धावेचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल हे देखील आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. तोपर्यंत आपण टॉस करूयात. टीम आंबवली ब वर्सेस किल्ला खालचीवाडी. चला टॉस, नाणेफेकीचा कॉल. आंबवली संघ एका बाजूला असणार आहेत. या पलनकर साहेब इथे या. नामदाजी पलनकर साहेब यांच्या शुभ असते टॉस. टेल म्हटलायत आणि हेड आलेला आहे. टॉस आहे तर टॉस मैदानावरती पार पडलाय. थांबावं लागेल. टॉस जिंकलायत, काय डिसिजन आहेत? बॉलिंग. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या टीमला किती धाव्यांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आंबवलीला? आता बऱ्याचशा मॅच खूप हाय स्कोअरच्या झालेल्या आहेत आणि आता लो स्कोअर होत चाललाय. तरी पण कमीत कमी जेवढं आम्हाला थांबवता येईल तेवढं आम्ही दिवसा थोडं क्रिकेट या मैदानावरती वेगळं होतं. रात्रीच्या सत्रामध्ये आल्यानंतर थोड्या धावा कमी बनतायत असं चित्र सातत्याने असतं. तर ते पाहता मैदानाच्या मध्ये ते प्लॅनिंग सुरू झालंय आणि कुणबी चषकाचं आयोजन पाहून तुम्हाला कसं वाटतंय 26व्या पर्वामध्ये? खूपच छान, म्हणजे एका शब्दात सांगायचं तर खूपच छान. थँक्यू सो मच, आपल्या मनापासून धन्यवाद आहेत. दुसऱ्या बाजूला टीम आंबवलीचे कॅप्टन आहेत. टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय असतं? नाही, टॉस जिंकला असतो तरी पण फिल्डिंगच घेतली असते, कारण चेस करणं प्रिपेअर करतो तरी पण सुद्धा बॅटिंग करण्यासाठी आम्ही माइंडसेटने प्रिपेअर होतो. पण आज बहुतांश वेळी असंही झालंय, बॅटिंग करणारा टीम डॉमिनेट त्यांनी केलाय, जास्तीत जास्त बॅटिंग करणारा टीम देखील आज जिंकलेल्या आहेत. तर तोही आज प्रश्न महत्वाचा ठरलाय. सुरुवातीला बॅटिंग करायची आहे, नाईट सेशन मध्ये आहात, 4 ओव्हरमध्ये काय टार्गेट समोर आहे?
टार्गेट आहे आमचं 40-45 पर्यंत जाऊ, कारण की नाईटला स्कोर कमी होतो त्या हिशोबाने, हवेच्या हिशोबाने, स्कोरच्या हिशोबाने चेसिंगला सुद्धा चेस जास्त झाले नाही सकाळपासून, तसा प्रयत्न करू. कुणबी चषक खेळताना किती एन्जॉय करतात आणि 26व्या पर्वामध्ये स्पर्धा आहे. कुणबी क्रीडा असोसिएशनचं तू कशा पद्धतीनं धन्यवाद व्यक्त करशील? नाही, आयोजनाबद्दल बोलाल तर खूपच सुंदर आहे. 3रा वर्ष आयोजनाचं आहे सर्कल ग्राउंडला नारंगीला, आणि आयोजन तर चांगलंच आहे. पण कुणबी कमिटीबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी 3 दिवसात टी शर्टचे अरेंजमेंट केले. त्याबद्दल त्यांचे आभार, की त्यांनी खूप ह्याच्यासाठी प्रयत्न घेतात कमिटीवाले, आणि उत्कृष्ट खेळाडू तयार झाले पाहिजे ह्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. थँक्यू सो मच. दोन्ही संघाच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्यात. चला जाऊयात, कॅमेरामॅन अगदी मॅचच्या दिशेने फोकस करतायत. टॉस मैदानाच्या मध्ये पार पडलायत. लक्ष तितके काही मोठं नाहीयेत आणि पहिला बॉल पायावरती होता, त्याला अगदी खेळण्याचा प्रयत्न केलाय. टॉस किल्ला खालचीवाडी या संघानं जिंकलायत. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांनी घेतलाय. बॅटिंग मैदानाच्या मध्ये करायची ती टीम आंबवली ब या संघाला. सध्या जावले आणि कांटेमध्ये जो मॅच सुरू आहे, टार्गेट 4 षटकामध्ये जितकं अपेक्षित धाबा ज्या बनवायच्या होत्या त्या धाबेपर्यंत तर पोहोचले नाहीत, परंतु त्या बनवल्या त्या देखील काही कमी नाही आहेत. त्याच्यामुळे चर्चा पुढचा बॉल डॉट बॉल आलाय. पुण्यात आपण पाहिलं तर ज्यावेळी मॅचला सुरुवात होईल या पुण्यात या इनिंग मध्ये तुकाराम सरांचा आवाज आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला ऐकू येईल. धनंजयचा आवाज आपण ऐकत होता. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून आणि मंडणगड तालुका कुणबी सेवा संघाच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेला हा कुणबी चषकाचा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतायत. 4 षटकांच्या खेळामध्ये 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागे 70 करायच्या होत्या, आता त्याच्या अर्ध्या 35 करायच्या आहेत. पण थरार तेवढाच आहे. मॅच मधला अगदी रोमांच देखील तेवढाच असणार आहे. सुरुवात झाली स्कोरबोर्डला. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावलकावरती येत्या 5. आखूड डब्याचा चेंडू त्याच्यावरती अगदी पुरेपूर समाचार घेतलाय. पुन्हा एकदा आखूड डब्याचा चेंडू तो शॉटम जॅम करण्याचा प्रयत्न. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक विकाने चेंडू परत आला. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकच धाव या चेंडूवरती. पूर्ण 6 धावा धावफलकावरती आहेत. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. सूरज आणि विद्याधर, आणि पहिले षटक हाताळतोय समीर. आणि जी माहिती आपल्यापर्यंत मिळते का कुणबी चषकामध्ये भरपूर भावांच्या जोड्या आहेत. आता हे दोघी देखील भाऊ मैदानावरती आहेत. कट करायचा होता पण तितकी जागा नव्हती. क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जाईल भावा, तितका रूम नव्हता. कट करायचा होता चेंडूला, आणि चेंडू गेला यशच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल. म्हणून म्हटलं ना, पहिला या नारंगीच्या मैदानावरती सनलाईट मध्ये खेळणं आणि फ्लडलाईट मध्ये खेळणं थोडासा फरक आहे. आता आपण सनलाईट मधनं फ्लडलाईट मध्ये आलोय. मागे 70 होते, आता 35 आहेत. पण रोमांच तेवढा आहे, तरार तेवढा आहे, मॅच मधला इंटरेस्ट तेवढाच आहे, तेवढाच तरार आहे. जेल होईल का? नाही होणार. चेंडू झाला बॉल लाईन जवळ अगदी त्या सीमा रेषे जवळ फील्ड केले गेले. 2 धावा चेंडूवरती. पूर्ण 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 8 धावा धावफलकावरती आहेत. जावळे संघाचे का प्रतिनिधी आपला खेळाडू यायचे आहेत. बघा, कुणबी चषकाचा आपण थरार बघतोय, आणि एक निर्णय आयोजकांनी घेतला, कारण अ गटातले जे सामने आहेत, दुसऱ्या फेरीचे सामने जे आज पूर्ण केले जातील. अ गटामध्ये विजयी झालेले जे 6 संघ आहेत, त्या 6 संघांनी लक्षात घ्या, ते सामने आज पूर्ण केले जातील. हा महत्वपूर्ण निर्णय मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनने घेतलाय. त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूने या सूचनेकडे लक्ष द्या. अ गटातील सामने आज पूर्ण केले जातील. कुणबी चषक 2026 आपण पाहतोय, आणि यावेळेला फक्त वेळ जास्त जातो. टाइम क्रमांक 2चा षटक हाताळण्यासाठी जिग्नेश. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता तेव्हा 8 धावा धावफलकावरती. बायडी स्ट्रॉंगॉनला फिल्डर आहेत, फील्ड करतील. धाव घेण्याचे दुसरे धावेचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव घेताना थोडस
कॉलिंग मध्ये चुकी झाली होती. एकमेकांना कॉलिंग देताना चुकी, त्याकरता आवाज दे ऐसा आहे. आवाज दो भाई, आवाज दो. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये यस नो आणि वेट त्या ट्रॅफिकच्या 3 सिग्नल साठी आहे, सारखे आहेत. ग्रीन, रेड आणि येलो. ग्रीनला माहिती असतं जायचं आहे, रेडला माहिती आहे थांबायचं आहे, पण येलोला आजूबाजूला बघायचंय. पुन्हा एकदा बॅट स्विंग झाली होती, शरीरावरती चेंडू आदळला. 1 धावे चेंडूवरती पूर्ण करतील. लेग बायचा इशारा होता पंचाकडनं. 1 धावाने धावफलकामध्ये होईल वाढ. सिंगलनं धावफलक पुढे चालला. म्हणून म्हटलं ना की नारंगी ग्रामस्थ खेळाडू मंडळाच्या मैदानावरती दिवसा खेळणं आणि रात्री खेळणं म्हणजे रात्रीच खेळ चाले आणि रात्री जेव्हा खेळ चाले ना तेव्हा प्रत्येक वेळेला खेळ वेगळा रंग दाखवे, वेगळा रंग दाखवतोय रात्रीच्या वेळेच्या खेळामध्ये. जास्त एफर्ट लावला. हा चेंडू हाताळताना जोर लावला, खांद्याचा अतिरिक्त जोर लावला, एक्स्ट्रा एफर्ट तुम्ही लावला आणि तोच एक्स्ट्रा एफर्ट एक्स्ट्रा रन देऊन गेला धावफलकामध्ये. वन 11 11 धावा धावफलकावरती आहेत. यानंतरचा होणारा मॅच त्याचा टॉस देखील झालाय. समोर चेंडू गेला, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. हो, इतका वेळ थांबले इतका वेळ तर विरारवरनं नालासोपारला गेलेली गाडी ट्रेन पण थांबत नाही प्लॅटफॉर्मवरती. 2 खेळाडू कसे थांबणार? इतका वेळ थांबू नका, इतका वेळ देऊ नका की 2 धावा पूर्ण करतील. तुम्ही वेळ चेंडू येण्याची वाट पाहिली, चेंडू पर्यंत जाणं गरजेचं होतं. चेंडू पर्यंत पोहोचले नाहीयेत. त्या चेंडू पर्यंत पोहोचणे गरजेचं होतं, ते पोहोचलं नाहीयेत. पुण्यातला चेंडू होता, फटका खेळला जरूर. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल सुटतोय. जीवनदान लाभले. फिल्डिंग महत्वाची आहे. फिल्डिंग अगदी 1 शॉट. पंचाकडे इशारा होतोय 1 शॉट. याचा अर्थ धावा धावले 2 मिळतील तुम्हाला 1. 1 शॉटचा इशारा येतोय. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. 14 धावा धावफलकावरती आहेत. टोटल छोटा आहे. बॅटल मोठं होऊ शकतं. अगदी छोटा टोटल मध्ये नेल बेटिंग फिनिश, नखं कुडतडणारा मॅच हा होऊ शकतो. क्लीन बॉल, यष्टी उद्ध्वस्त. दॅट्स अ क्लीन बॉल गॉन. करणे का नाही, तुम्ही मिस केलं आणि गोलंदाजानं तुम्हाला मिस केलं. दॅट्स अ मिस केलंय. विकेट पाहिजे तो विकेट आलाय म्हणून म्हणाला छोटा टोटल लेकिन बडा बॅटल भाई हो सकता है. याच्या छोट्या धावसंख्येचा पाठलाग करायचा म्हणजे त्या विरारच्या संध्याकाळच्या वेळेला, रविवारच्या वेळेला बरोबर स्टेशन जवळ ट्रॅफिक मध्ये गाडी चालवण्यासारखं आहे. अगदी ट्रॅफिक असते, मोटरसायकल बाहेर काढणं देखील कठीण असतं ब्रिज जवळ, तसा छोट्या धावसंख्येचा पाठलाग आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती थांबले 14 वरती धावफलक थांबलेला आहे. अक्षय कोलवा टप्प्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेने केलेला लॉंगॉनला फील्ड करते, थ्रो येतोय. आता धावणार नाही कारण मागे 1 विकेट गमावलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हर मध्ये धावा झाल्या त्या 15, अजून करायच्या त्या 2 षटकामध्ये 20. 12 बॉलचा खेळ आहे. अगदी बरोबर कुणबी चषकाचा शेड्यूल पण आहे ना, इथे देखील 34-35 मॅच करायचे आहेत आणि हा 15वा मॅच आहे. अजून 20 करायचे आहेत. तसे 20 सामने बाकी आहे. तसा या मैदानावरचा 12 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. बॉल 20 धावांची आवश्यकता. मैदानावरती पुन्हा एकदा क्रमांक 3 चा गोलंदाज समीर. प्ले अँड मिस. अपील झालं, पंचाचं बोर्डवर गेले.
पंचांचं बोट वर गेले. आता विकेट किपर स्क्वेअर लेग कडे पाहत होता. स्क्वेअर लेगच्या पंचाने सांगितलं बाबा अपील तिथे कर, अपील तिथे कर, आणि अपील केला आणि इट्स OUT आउट. ते आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन आणि मंडणगड तालुका कुणबी क्रीडा सेवाच्या वतीनं सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम अर्थात कुणबी चषक 2026 आपण पाहत आहेत. आणि महत्वाच्या वेळेला विकेट आलाय. समीरनं पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय. 12 मध्ये 20 करायच्या होत्या, आता 11 मध्ये 20. 1120 1120 आणि क्रमांक 4 वरती शंकर. खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले गेलेत. एका धावाने स्कोर बराच वेळ थांबलेला होता. त्या 13-14 मध्ये अडकलेली होती गाडी आणि तिथून बाहेर आले 16. कुणबी चषकाचा रंगलेला 16. याची देही याची डोळा आणि अख्खा मंडणगड तालुका झालाय गोला आणि प्रत्येकाचा त्या ट्रॉफीवर आहे डोळा. त्याच्यामुळे त्या ट्रॉफीवर डोळा आहे. मंडणगड तालुका अख्खा गोळा झालाय या ट्रॉफीला बघण्यासाठी आणि जिंकण्यासाठी. ट्रॉफीला जिंकायचं आहे, त्या ट्रॉफीवरती डोळा आहे, लक्ष आहे त्या ट्रॉफीवरती. तर त्या लक्ष्याचा भेद करायचा आहे. इट्स अ ह्यूज 6. सूर्य, पण सूर्य मावळतो पण कधीच तो मावळत नाही. पुन्हा उद्या येणार असो भाई. मैदान पे सूरज आहे. सूरज मैदानावरती आली, त्याची बॅट तळपते. बॅट मधनं धावा येतात सूरजच्या. झालं होतं आणि मैदानावरती सूरजची बॅट तळपले. बॅट मधनं धावा येतात. पण बघा सूर्यासारखं चमकायचं, सूर्यासारखं तेजानं लकलकायचं तर सोपं नाहीये. झालं पण हाईट फॅक्टरी महत्वाचा होता. पंचाने तेही देखील पाहिलं होतं. सध्या आपण समीकरण बघूया. धावा दाखल करते 22. 13 धावा करायचे आहेत. चेंडूचा खेळ राहिला तो 8 बॉल 13. वाइड बॉल, वाइड बॉल, वाइड बॉल. मॅच तेरा या मेरा सबको लगे प्यारा असा मॅच होता. त्यामध्ये आलाय वाईट बॉल. 8 चेंडूचा खेळ आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. 8 आणि कोणाची लागणार वाट, कोण शोधणार विजयाची वाट. आणि 12 आहे तर बाबा मॅचचा पारा पण चढलाय. मॅचचा पारा चढलाय. मॅच जिंकणार कोण. 8 मध्ये 12 करायचे. अजून नाजूक क्षण आहेत. थोडीशी थंडगार वारा आलाय. थोडी थंडी वाऱ्याची झुरूक आले. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. झेल सूर मारली होती, सूर मारली होती. अगदी गावाकडचे दिवस आठवतात ज्यावेळेला विहिरीवरती पोहायला जातो. त्या विहिरीमध्ये असा जंप येतो, सूर मारतो. त्याच पद्धतीनं सूर लगावली होती. सूर गवसायला हवा. रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या कडे लागला होता आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं तो झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता. सूर मारून झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेलाय. समीकरण बघणं गरजेचं आहे. 7 मध्ये करायचे ते 11. 7 मध्ये 11 असं तर वर्ल्ड मध्ये 9-11 फेमस आहे. 9-11. आता या 7-11चा खेळ आहे. 7-11च्या खेळामध्ये चेंडू हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली झेल सुटलाय. ओ हो काय घडतंय आता. घडतंय का बिघडतंय, घडतंय का बिघडतंय. यावेळेला झेल सुटलाय. 2 वेळा 2 झेल सुटले. फार पूर्वी एक नाटक आलं होतं, बिघडलं स्वर्गाचं द्वार. आता ह्या मॅचचं दार पण थोडस बिघडलंय. समीकरण इंटरेस्टिंग आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6ला बरोबर इंग्लिश मध्ये उलट केलं तर 9 होतात. 9ला उलट केलं तर 6 होतील. उलटा पुलटावाला खेळ आहे. हलकीशी धून ऐकू आणि येऊया. 6 मध्ये 9 होतील, 9 होतील. बघूया 6 मध्ये 9.
आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आपण पाहता मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून सुरू असलेला कुणबी चषक 2026 चा शानदार सोहळा. एकापेक्षा एक सरस सामने आहेत. एकापेक्षा मागचा 70चा मॅच रंगला होता. आता 35चा मी म्हटलं होतं धावा अर्धे आहेत पण पैसा डबल वसूल होणार. डबल पैसा वसूल होणार. मॅच मधला रोमांच, मॅच मधला थरार, मॅच मधला सस्पेन्स, थ्रिल सर्व काही तेच आहे. 6 मध्ये 9 करायचे आहेत. बॉलिंग मार्कवरती बॉलर साईराज. पुण्यातला चेंडू होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्क्वेअरच्या क्षेत्रक्षेपकाला चेंडूवरती आला. एक धाव. दुसऱ्याचा प्रयत्न होतो स्ट्राईक रोटेट करायची आहे, स्ट्राईक द्यायची आहे आणि ते स्ट्राईक देताना फलंदाला परतावं लागेल. पहिल्या चेंडूवरती आले सिंगल, पहिल्या चेंडूवरती आले एक धाव. आता धावा करायचे त्या 5 मध्ये 8 8 आणि कोणाची लागणार वाट. आणि काय वर्णावा या कुणबी चषकाचा थाट. अगदी थाटामध्ये स्पर्धा सुरू आहे. कुणबी चषक 2026. आणि जोपर्यंत सूरज आहे सूरज आहे सूरज आहे आशा आहे, उमेद आहे, अपेक्षा आहेत. सर्वात अक्षय आले नॉन स्ट्राईक 5 मध्ये 8. पंच पाहतात, इशारा करतात, सांगतात इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉलचा इशारा होतोय. एकदा थोडासा बँक बॅलन्स कमी आहे. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, आधीच उल्हास त्यात हा फाल्गुन मास. आता फाल्गुन सरलाय, चैत्र चालू झालाय, चैत्र महिना चालू झालाय. 5 मध्ये 7. 5 बॉलचा खेळ आहे. 7 धावांची आवश्यकता आहे. 7 देण्याची, 7 निभावण्याची, 7नं उभं राहण्याची आवश्यकता आहे. आता 7 कोण देणार, 7 कोणाची लाभणार. 5 मध्ये 7. 5 चेंडू, 7 धावांची आवश्यकता. गोलंदाजच्या डोक्यावर चेंडू चालाय. लॉंग ऑफच्या रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक झाले. चेंडू पडतो. एक धाव चेंडूवरती पुन्हा डायरेक्ट हिट 2 धावा. इतका वेळ घेऊ नका, सांगितलं होतं इतका वेळ घेऊ नका. फिल्डिंग करताना इतका वेळ घेतला तर 2-2 धावा थांबणार नाहीयेत. आता कहाणी आले 4 मध्ये करायचे त्या 5. हार्टबीट इतकं वाढलंय. टेन्शन देखील तितकेच आहे. चेहऱ्यावरती थोडंसं, कपाळावरती आठ आहेत. थोडंसं टेन्शन आहे. अजून काही फ्री नाही. हार्टबीट वाढलंय. धगधग धडधड धगधग धडधड आहे. भरपूर काही आहे. पंचांनी एक तर इशारा केलाय. स्क्वेअर लेगच्या पंचांनी सांगितले कमरेच्या वर फुल टॉस बॉल. नो 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 नो. अशा वेळेला नक्कीच एकच आहे बाबा, अशा वेळेला चुकी कशी होऊ शकतं, अशा वेळेला चूक कशी होऊ शकते. आणि अशी जर चूक झाली तर चुकीला माफी नाही. आता समीकरण बघूया. 4-5चा मॅच होता. आता 4-3चा. 4 बॉल 3 आणि या पंचाचा हात गोल गोल फिरलाय. अशी चूक बोल नाही द्यावी ना घ्यावी. ज्यावेळेला बिल बनवतो ना, बिलच्या खाली लिहिलेलं असतं कच्च्या बिलाच्या चूक बोल द्यावी. फ्रीडचा इशारा. बोल गोल घुमल्यात. फ्रीडचा इशारा. फ्रीवरती फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली त्यांना टिपलाय. ओ भाई जागते रहो. आणि 3 धावा विजय होतोय. टीम ना सामना जिंकलाय. कांडे संघाना सामना जिंकलाय. 35 धावांचा पाठलाग करायचा होता. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ताणलेला मॅच आणि हा सामना जिंकलाय. कांडे अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच एक सूर्य
अगदी मावळलाय, पण दुसरा सूर्य उगवलाय, अर्थात सूरज. कुणबी चषकातील 2026चा हा सामना विसरलाय. सूरजशी आपण चर्चा करणार आहोत. सूरज, एक तर महत्वाचा मॅच होता आणि नारंगीच्या मैदानावरती खेळताना फ्लड लाईन मध्ये खेळताना वेगळा खेळ आहे.